कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाला आता गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिलेत। गरुड मंडपाच्या सीलिंग पर्यंतची कामं नवरात्रीपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। मंदिर परिसरातील सर्व कामं दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाचा जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी आढावा घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात या संदर्भात आढावा बैठक पार पडली। गरुड मंडपाचं काम शक्य तितक्या गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। गरुड मंडपाच्या सीलिंग पर्यंतची कामं नवरात्रीपूर्वी पूर्ण करा असे स्पष्ट निर्देश डॉक्टर विजय राठोड यांनी दिले। मंदिर परिसरात सुरू असलेली सर्व कामं दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। अंबाबाई मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊन गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाची वेळोवेळी पाहणी करण्यात येणार आहे। तसंच येत्या आठवडाभरात पुन्हा बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी सांगितलं। बैठकीला देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, व्यवस्थापक महादेव दिंडे, उपअभियंता सुयश पाटील, कंत्राटदार चंदुलाल ओसवाल आणि कन्सल्टंट योगेश कासार पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। यावेळी वर्षा साळुंखे आणि सुयश पाटील यांनी गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं।